जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन होताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात पहिल्यांदाच समाजसेवक लता पगारे आणि सुनील पवार यांच्या अथक प्रयत्नाने दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन आनंद लुटत होते। महाराष्ट्राची लोप पावत चाललेली संस्कृती पुन्हा जिवंत ठेवण्याचं काम क्रांती महिला मंडळ आणि शिवरुद्र ग्रुप करत असल्याचं लता पगारे यांनी सांगितलं। यावेळी केरळ येथील मंदिरात आरती वादक यांनी सुद्धा वाद्य सादर करत अनेकांचे मन प्रसन्न केली। तसेच तरुणाईने मराठी सांस्कृतिक गीतांवर जल्लोष केलाय। यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। नमस्कार। क्रांती महिला मंडळ अध्यक्ष म्हणून विभागातील लोकांना जी मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती ती लोप पावत चालली आहे आणि त्या निमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतील, त्यासाठी ही दिवाळी पहाट हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद विभागातील जनतेने आणि सर्वसामान्य सगळ्याच लोकांनी या ठिकाणी येऊन प्रतिसाद दिलेला आहे। कारण जी संस्कृती नाहीशी होते तिला जिवंत ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे, ही आपल्या समाजाच्या वतीने आपली जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही ही दिवाळी पहाट हा कार्यक्रम साजरा केलेला आहे। नमस्कार, दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण दिवाळी पहाट हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तो एकदम उत्कृष्ट झालेला आहे, सर्वांना खूप आवडला। 2025च्या या महापर्वावर क्रांती महिला मंडळ, रुद्र महासंघ आणि माननीय लताताई पगारे, सुनील पवारजी, श्रुती पवारजी आणि स्वप्नील पगारे यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे दिवाळी पहाट, हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि बहारदार कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी पूर्वी असे कार्यक्रम होत नव्हते, परंतु यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील या दिवाळी पहाटचे कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतील याची मी ग्वाही देतो आणि अतिशय हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। सर्वप्रथम क्रांती महिला मंडळ व शिवरुद्र संघ यांच्यातर्फे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण म्हणतो 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण आमच्या लताताई पगारे आणि सुनील पवार यांच्याकडून आपल्याला एक शिकायला मिळतं का 99% समाजकारण आणि 1% राजकारण। मी याच्यासाठी म्हणतो का 1% राजकारण, कारण राजकारण असल्यावर व्यक्ती काही ना काही कार्यक्रम करते आणि हा आमचा पहिला प्रयत्न होता। तुम्ही लोकांनी तशी लताताई पगारे आणि सुनील पवार यांना कायमची साथ द्या। असे कार्यक्रम आपण आता तर उत्साहात झालात, पण याच्यानंतर अतिउत्साहात हा कार्यक्रम करू। माझी सर्वांना हीच नम्र विनंती। सर्वांना तर सर्वात आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। क्रांती महिला मोर्चा व शिवरुद्र संघ यांनी आयोजित केलेला दिवाळी पहाट हा अतिशय सुंदर प्रकारे कार्यक्रम झालेला आहे। सर्वांनी खूप खूप आनंद लुटला आहे। उल्हासनगर विभाग 4 मध्ये असले कार्यक्रम झाले नव्हते, हा पहिल्यांदाच झालेला आहे आणि अतिशय सुंदर आणि खूप आनंद व्यक्त करणारा कार्यक्रम झाला आहे। मी लताताईंना खूप खूप धन्यवाद देते आणि सुनील दादाला पण खूप खूप धन्यवाद देते असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल। पुढच्या वर्षी तुम्ही असेच कार्यक्रम करा आणि आम्ही आनंद व्यक्त करायला व आनंद लुटायला नक्कीच येऊ। सर्वांना दिवाळीच्याच खूप खूप शुभेच्छा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।